आज आपण बनवूया व्हेज थाली। चला तर बनवूया फणसाची भाजी। फोडणीसाठी थोडंसं तेल घ्या, त्यात मोहरी, जिरं, कढीपत्ता, थोड्याशा मिरच्या, हिंग आणि हळद याची फोडणी करा। आता ॲड करा वाफवलेले फणसाचे तुकडे। फणसाचे तुकडे वाफवून कुस्करून घेतले आहेत। मिक्स करा। चवीपुरतं मीठ ॲड करा। झाकण लावा आणि 5 मिनिटं भाजी शिजवा। आता ॲड करा किसलेलं ओलं खोबरं। मिक्स करा। बारीक चिरलेल्या कोथिंबीरने गार्निश करा। फणसाची भाजी तयार आहे। आता आपण बनवूया टोमॅटोचा सार। गरम तेलामध्ये मोहरी, हिंग, हिरवी मिरची, कढीपत्ता, टोमॅटो प्युरी, हळद, मीठ, थोडीशी साखर घालून मिक्स करा। 2 मिनिटांसाठी टोमॅटोचं मिक्सचर शिजू द्या। आता ॲड करा थोडंसं पाणी आणि मिक्स करा। आता ॲड करा अर्धी वाटी कोकोनट मिल्क, बारीक चिरलेली कोथिंबीर। झाकण लावा आणि साराला चांगली उकळी येऊ द्या। टोमॅटो सार रेडी आहे। आता आपण बनवूया कॉर्न कॅबेज भाजी। कढईमध्ये तेल घ्या। फोडणीसाठी मोहरी, जिरं, कढीपत्ता, हिंग, बारीक चिरलेला कांदा। कांदा गोल्डन ब्राउन होईपर्यंत परता। आता ॲड करा बारीक चिरलेला टोमॅटो। टोमॅटो शिजल्यावर त्यामध्ये लाल तिखट, हळद ॲड करा। चांगलं मिक्स करा। आता ॲड करा बारीक चिरलेली कॅबेज आणि कॉर्न। चवीपुरतं मीठ। मिक्स करा। आता ॲड करा बारीक चिरलेली कोथिंबीर। झाकण लावून भाजी 5 मिनिटं मंद आचेवर शिजू द्या। कॅबेज आणि कॉर्नची भाजी रेडी आहे। तुम्हाला कशा वाटल्या आजच्या तीनही रेसिपीज मला जरूर कळवा। चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत बाय।